पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर शनिवार दिनांक 30 मे रोजी सोनारपूर येथे जमावाने हल्ला केला। यामध्ये अभिषेक यांच्यावर दगड, अंडी व चप्पल फेकली गेली। निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारातील पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी बॅनर्जी गेले असता हा प्रकार झाला। यावेळी बॅनर्जी यांना संबोधून चोर चोर अशा सुद्धा घोषणा दिल्या गेल्या। परिस्थिती हाताबाहेर गेल्याने सुरक्षा रक्षकांनी तात्काळ बॅनर्जी यांना हेल्मेट घालायला लावून तिथून बाहेर काढले। याबाबत सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अभिनंदन परोळेकर आणि कॅमेऱ्यावर आहेत संदेश घुले। सोनारपूरमध्ये जेव्हा अभिषेक बॅनर्जी टीएमसी कार्यकर्त्यांच्या घरामध्ये होते तेव्हा त्या घराबाहेर काही महिला झाडू आणि अंडी घेऊन थांबल्या होत्या आणि त्यांनी बॅनर्जींना संबोधून चोर चोर अशा घोषणा सुद्धा दिल्या व त्यांना इथे येण्यास विरोध दर्शवला, अशी ही माहिती आता समोर येत आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी या घटनेशी भाजपचा संबंध नसल्याचे सांगितले आहे। पश्चिम बंगाल सरकारमधील मंत्री अग्निमित्रा पॉल म्हणतात, कायदा हातात घेणे पूर्णतः चुकीचे आहे, पण हे जे झालेलं आहे त्याला जबाबदार स्वतः अभिषेक बॅनर्जी आहेत। 15 वर्ष एका बाजूला पोलीस आणि दुसऱ्या बाजूला जहांगीर शेख शहाजहान यांना घेऊन जनतेवर जो अत्याचार केला त्याचे हे प्रत्यंतर आहे। गाडीच्या बॉनेटवर उभा राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांना शिव्या देणे हे बॅनर्जी यांचे कितपत योग्य वर्तन होते याचे सुद्धा उत्तर दिले जावे। अगदी राष्ट्रपतींना सुद्धा अशांनी सोडले नाही। 15 वर्षे तुम्ही ज्या जनतेला तुमच्या बुटाखाली चिरडले होते त्यांचाच हा आक्रोश आहे। यापूर्वीच्या घटना पाहता पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते आणि सध्याचे मुख्यमंत्री शुवेंदू अधिकारी यांच्या ताफ्यावर सुद्धा काही कार्यकर्त्यांनी मागे काही दिवसापूर्वी जोरदार हल्ला चढविला होता। भाजपचे नेते अर्जुन सिंग यांच्या गाडीवर 2004 साली हल्ला झाला होता। फार काय तर भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यावरही 2020 साली बंगाल दौऱ्यावर असताना हल्ला करण्यात आला होता। अगदी भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांच्यावरही निवडणुकीदरम्यान हल्ला करण्यात आला होता। अशा कोणत्याही हल्ल्याची दखल पश्चिम बंगाल पोलिसांनी किंवा सरकारने तेव्हा घेतलेली नव्हती। या हल्लेखोरांपैकी एकाला पकडणे सोडाच, बऱ्याच बाबतीत FIR देखील नोंदवला गेलेला नाही। निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आणि निकाल जाहीर झाल्यावरही पश्चिम बंगालमध्ये कार्यकर्ते बेमालूमपणे हिंसाचार करतात आणि त्यात स्थानिक पातळीवरील भाजप नेत्यांच्या हत्याही करतात। आजवर अशा एकाही हत्येचा तपास करण्यात आलेला नाही आणि या सर्व कार्यकाळात सत्ता होती ममता बॅनर्जी यांची। 24 परगणा जिल्ह्यात पृथ्वीराज नास्कर या भाजपच्या समाज माध्यम विभागातील कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती। 4 दिवस बेपत्ता राहिल्यावर दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी त्याचा मृतदेह सापडला। बांकुरा जिल्ह्यातील निधीरामपूर गावात सुभादीप मिश्रा उर्फ दीपू या कार्यकर्त्याची हत्या देखील करण्यात आली होती। नंतर त्याचा मृतदेह सापडला, पण त्यापूर्वी तो 7 दिवस बेपत्ता होता। हुगळी जिल्ह्यातील गोधाट येथे भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचा प्रमुख शेख बाकीमुल्ला याचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला होता। अशी ही यादी फार मोठी आहे। 2023 सालामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात राज्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उफाळल्याचे दिसून आले होते। त्यात सुमारे 55 लोकांचा मृत्यू झाला होता। 2015 ते 2025 या 10 वर्षात देशभरात झालेल्या 840 राजकीय हत्यांमध्ये 95 हत्या या एकट्या पश्चिम बंगालमध्ये नोंदवल्या गेल्या आहेत। 2018 साली केंद्रीय गृहमंत्रालयानेही बंगाल सरकारला एक ॲडवायझरी जारी केली होती, ज्यामध्ये 96 राजकीय हत्या झाल्याचा ठपका ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर ठेवण्यात आला होता। मी मुख्यमंत्री आहे म्हणून तुम्ही सुरक्षित आहात। जर तुम्ही मला हटवून भाजपला मतदान केले तर एक समुदाय आहे जो तुम्हाला एका सेकंदात संपवेल, हे वाक्य वापरले होते हिंदूंना उघड धमक्या देणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी। पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात SIR मोहिमेचे काम पार पाडण्यासाठी
आलेल्या 8 न्यायिक कर्मचाऱ्यांना बंदी बनवून ठेवण्याचा धक्कादायक आणि निषेधार्ह घटनेने त्या राज्यातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती काय ढासळली आहे त्याचे दर्शन देखील झाले होते. टीएमसी आमदार हमीदुर रहमानने मागे मतदारांना 2021च्या विधानसभा निवडणुकांचं पंचायत निवडणुकीवेळी घडलेल्या घटनांचीही आठवण करून दिली होती. त्यावेळी खेला होबेच्या आड भाजप कार्यकर्त्यांसोबत जागोजागी हिंसाचार घडवून आणण्यात आला होता. पश्चिम बंगालमधील संदेशखली प्रकरणातही शेकडो महिलांची अब्रू, गरिबांची संपत्ती ओरबडणारा मुख्य आरोपी शहाजान शेख हा तृणमूल काँग्रेसचाच नेता होता. NCRB या अहवालानुसार देशात महिलांसाठी असुरक्षित असणारे पश्चिम बंगाल हे देशातील 4थे राज्य आहे. पश्चिम बंगालमध्ये 2019 मध्ये 29,859, 2020 मध्ये 36,439 आणि 2021 मध्ये एकूण 35,884 इतके महिलांवरील अत्याचाराबाबतचे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पण अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र अत्यल्प आहे. यावरून हे स्पष्ट होते की पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था राखण्यात ममता बॅनर्जी पूर्णतः अपयशी ठरल्या होत्या आणि त्याचाच राग अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जमावाकडून झालेल्या हल्ल्यात तर जनतेने व्यक्त केला नसेल ना. याबाबत तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.